तर मित्रांनो, आता वर्ष 2026 सुरू होणार आहे आणि जर तुम्हाला 2026 मध्ये एक सक्सेसफुल युट्यूबर बनून पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडून ठेवणार आहे. मित्रांनो, आधीचा युट्यूब वेगळा होता. तेव्हा युट्यूब वरून पैसे कमवणं खूप सोपं होतं, पण आता युट्यूब तितकं सोपं राहिलेलं नाही. 2026 मध्ये युट्यूब वरून पैसे कमवणं, युट्यूबवर बनणं तेवढंच सोपं राहणार नाही जितकं तुम्ही समजत आहात. आता तुम्हाला वाटेल डिमोटिवेट करत आहे, पण तसं नाही मित्रांनो. मी फक्त तुम्हाला जी रियालिटी आहे तेच सांगतो. युट्यूबवरची खरी परिस्थिती समजणं गरजेचं आहे. 2026 पासून तुम्हाला स्वतःला अपडेट करायला लागणार आहे, तुम्हाला स्मार्ट बनावं लागणार आहे आणि कन्सिस्टंट राहायला लागणार आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मित्रांनो, 2026 काही दिवसात स्टार्ट होणार आहे. या अगोदर काय व्हायचं, व्ह्यू बरोबर पैसे असायचे, पण आता मात्र 2026 मध्ये हा रूल अप्लाय होत नाही. आता व्ह्यू बरोबर पैसा भेटत नाही, कारण रूल चेंज झाला आहे. म्हणजेच व्ह्यू मध्ये फारसा फरक नसायचा. आधी युट्यूबवर मनी खूप फंक्च्युएट होत होती. उदाहरणार्थ घ्या, कोणी व्लॉग बनवत असेल तर 5000 व्ह्यूला सुमारे $1 मिळत होता. कोणी टेक चॅनल बनवत असेल तर 3000 व्ह्यूला $1 मिळत होता. म्हणजेच फरक खूप कमी होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता सीपीएम खूप जास्त डिपेंड करतो. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करता यावर, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचा कंटेंट बनवता हे सगळं महत्वाचं आहे. जर तुम्ही एंटरटेनमेंट कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल तर त्याची अर्निंग कमी असते. पण जर तुम्ही टेक चॅनल, फायनान्स, बिझनेस किंवा एज्युकेशन कंटेंट बनवत असाल तर त्यावरची कमाई खूप जास्त असते. उदाहरणार्थ झालं, जर कोणी फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बनवत असेल तर त्यावर जास्त पैसे मिळतात, कारण त्या कॅटेगरीत ॲडव्हायझरीज जास्त पैसे देतात. आता फरक खूप मोठा झाला आहे. आधी सुद्धा फरक होता, पण आता खूपच मोठा फरक पडायला लागला आहे. आणि सध्या फक्त व्ह्यूज पैसे असणं राहिलेलं नाही, कारण युट्यूबवरचा आरपीएम खूप कमी झाला आहे. आधी 100 व्ह्यूवर जेवढे डॉलर मिळत होते तेवढे आता मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही फक्त ॲडव्हाइसवर डिपेंड राहून युट्यूबवर पैसे कमवू शकत नाही. हे जुने माइंडसेट होतं. एकदा चॅनल मॉनिटाईज झाला की ऍड मधून सगळे पैसे येतील. आता ते माइंडसेट बदलावा लागणार आहे. फक्त ऍड वर डिपेंड राहिलं तर युट्यूबवर कधीच मोठे पैसे कमवता येणार नाहीत. फक्त ऍड मधून मोठी अर्निंग होत नाही. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर कोणी क्रिकेट बनवत असेल आणि त्याला मिलियन्स मध्ये व्ह्यू आले तरी सुद्धा त्याची अर्निंग जास्ती असणार नाही. काही चॅनलकडे लाखो सबस्क्राईब आणि मिलियन मध्ये व्ह्यूज असतात, तरी जे डॉलर बनवतात ते फक्त ऍड मधून फारसे जास्त नसतात, कारण ऍड वरती पूर्वीसारखी कमाई राहिली नाही. मग तुम्ही विचार कराल की पैसे कसे कमवायचे. तुम्हाला जर मोठा पैसे कमवायचा असेल तर पैसे तुम्हाला ॲफिलिएट मधून मिळतील. ॲफिलिएट मार्केटिंग मधून कमाई होईल. तुम्हाला कोर्स सेल करून पैसे मिळतील. तुम्हाला स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग तयार करावं लागेल. हे सगळे मार्ग वापरले तरच पुढे पैसा येणार आहे. जर हे मार्ग वापरले नाही तर आजच्या काळात स्पॉन्सर सुद्धा फारसे मिळत नाही. एक काळ असा होता जेव्हा स्पॉन्सर भरपूर होते, पण आता तसं राहिलेलं नाही, कारण क्रिएटर्स खूप वाढले आहेत आणि ब्रँड कमी झाले आहेत. म्हणून सध्या जे लोक पैसे कमवत आहेत ते ॲफिलिएट कोर्स, मेंबरशिप, जॉईनिंग बटन्स या सगळ्या मार्गाने कमवत आहे. ऍड आता फक्त सपोर्ट इन्कम आहे. आता जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असतील तर हे सगळं मार्ग शिकून घ्यावेच लागतील. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, सर्वात आधी तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करावं लागेल. जोपर्यंत तुमचं पर्सनल ब्रँडिंग तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टीमधून पैसे कमवू शकत नाही. कारण व्हिडिओमध्ये कोणी प्रोडक्ट टॅग करत असेल
कोणी माईक, ट्रिपॉड, लाईट दाखवत असेल आणि ते लोक ते खरेदी करतात, यालाच पर्सनल ब्रँडिंगची पॉवर बोलतात. कारण क्रिएटरने ते स्वतः बनवलेलं असतं. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मोठी सत्य गोष्ट सांगणार आहे. पहिलं काय होतं, आधी असं मानलं जायचं की कन्सिस्टन्सी म्हणजे रोज व्हिडिओ टाकणं. क्रिएटर्स सांगायचे रोज कंटेंट टाका, रोज व्हिडिओ टाका, मग तुमचा चॅनल नक्की ग्रो होईल. पण आता 2026 मध्ये चित्र बदललंय. आता फक्त कन्सिस्टन्सी चालत नाही. आजच्या युट्यूबवर सर्वात जास्त मॅटर करते म्हणजे व्हॅल्युएबल कॉन्टेंट. व्हॅल्युएबल कॉन्टेंट म्हणजे काय? असा कंटेंट ज्यामुळे तुमचा व्हिडिओ पाहणारा माणूस 1 सेकंद स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहतो. यालाच म्हणतात स्ट्रॉंग हुक. पहिल्या 3 ते 5 सेकंदात प्रेक्षकाला अडकवणं, तो स्क्रीनवरून नजर हटवूनच शकत नाही. हेच आज युट्यूबला हवंय. युट्यूबला काय पाहिजे? जास्त CTR, लोकांनी तुमचा थंबनेल क्लिक करावा. जास्त वॉच टाइम, लोक पूर्ण व्हिडिओ पाहावा. जास्त रिटेशन, लोक व्हिडिओ सोडून जाऊ नये. हे सगळं जमलं की युट्यूब तुमचा व्हिडिओ आपोआपच लोकांपर्यंत पोहोचवतो. आता तुमचं मुख्य लक्ष असायला हवं जास्तीत जास्त वॉच टाइम वाढवणं आणि जास्तीत जास्त एंगेजिंग व्हिडिओ तयार करणं. तेव्हाच तुम्ही तुमच्या व्हिडिओ व्हायरल करू शकता आणि तुमचा चॅनल खऱ्या अर्थाने ग्रो होतो. एंगेजिंग म्हणजे काय? एंगेजिंग कंटेंट म्हणजे असा व्हिडिओ बनवणं जो पाहणारा माणूस पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहतो, ज्याच्यामुळे तुमचा वॉच टाइम जास्तीत जास्त वाढतो आणि तो व्हिडिओ लाईक करतो, कमेंट करतो आणि शेअर करतो. युट्यूबला काय हवं असतं? तुमच्या व्हिडिओ जास्त लाईक्स, जास्त कमेंट्स, जास्त शेअर्स आणि जास्त वॉच टाइम. जेवढं हे सगळं वाढेल तेवढ्या वेगाने तुमचा युट्यूब व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवतो. युट्यूबने स्वतः स्पष्टपणे सांगितलं आहे की जर तुमच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त लाईक्स येत असतील, जास्तीत जास्त कमेंट्स येत असतील आणि लोक तुमचा व्हिडिओ जास्त प्रमाणात शेअर करत असतील, तर युट्यूबला असं वाटतं की तुमचा कंटेंट खूप चांगला आणि उपयोगी आहे. मग काय होतं? युट्यूब तो व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचवतो. याचा अर्थ असा आहे की फक्त कन्सिस्टन्सी ठेवून रोज व्हिडिओ बनवणं काहीच होणार नाही, जोपर्यंत तुम्ही या गोष्टीवर लक्ष देत नाही. वॉच टाइम, लाईक्स, कमेंट्स, शेअर, ऑडियन्स, रेटेशन ही सगळी गोष्टी जुळल्या की तुमचा चॅनल खऱ्या अर्थाने ग्रो होतो 100%. एंगेजिंग व्हिडिओ का महत्वाचा आहे? आजच्या युट्यूबमध्ये पुढे जायचं असेल तर तुमचा व्हिडिओ एंगेजिंग असणं खूप गरजेचं आहे. एंगेजिंग व्हिडिओ कसा बनवायचा यासाठी तुम्हाला चांगलं स्टोरी टेलिंग शिकायला लागेल, दमदार एडिटिंग करावं लागेल, योग्य साऊंड इफेक्ट वापरायला लागेल. कंटेंट असा असावा की लोक पूर्ण व्हिडिओ पाहतील. कारण लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत तर युट्यूब तो व्हिडिओ पुढे ढकलत नाही. 2026 मध्ये काय महत्वाचं आहे? आज 2026 मध्ये फक्त ॲडवर्ड्स, प्रमोशन्स किंवा कॉन्सिस्टन्सी इतकी मॅटर करत नाही जितकं व्हॅल्युएबल प्लस एंगेजिंग कंटेंट मॅटर करतं. ऑडियन्सशी संवाद ठेवा. मी अजून एक गोष्ट सांगेन, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमचं कमेंटमध्ये नक्की लिहा. असंच प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हालाही तुमच्या ऑडियन्स सोबत संवाद साधायचा आहे. यामुळे काय होईल? जेवढे जास्त लाईक्स, कमेंट्स आणि शेअर तेवढा तुमचा व्हिडिओ जास्त व्हायरल होतो. आज मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय तर नक्की तुमच्या मनात थोडी भीती आली असेल. अरे, युट्यूब आता खूप हार्ड झालाय, आता युट्यूबवरून पैसे कमवणं सोपं राहिलेलं नाही. पण खरी गोष्ट अशी आहे, आजच्या युट्यूबमध्ये फक्त कन्सिस्टन्सी पुरेसी नाही, फक्त रेग्युलर कंटेंट टाकणं पुरेसेही नाही. तर जर तुम्ही घाबरलात तर तुम्ही युट्यूबर होऊ शकत नाही. आणि जर मनातूनच हार मानली तर युट्यूब सोडणं हाच एक पर्याय उरतो. पण काय करायचं? स्वतःला बदलायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला बदलाल त्या दिवशी तुम्ही एक सक्सेसफुल युट्यूबर व्हाल.
आज 2026 मध्ये जो बदलासोबत चालतो तोच पुढे जातो. जो बदल स्वीकारत नाही तो कधीच ग्रो होत नाही. ज्या दिवशी तुमचं शिकणं बंद कराल त्याच दिवशी तुमचा डाऊनफॉल सुरू होतो. तुम्ही ज्या दिवशी स्वतःच्या स्किलवरती काम करणं थांबवाल त्या दिवशी तुम्ही हळूहळू मागे पडू लागाल. म्हणूनच तुमच्या स्किल सुधारत राहा, तेव्हाच तुम्ही 2026 मध्ये यशस्वी युट्यूबर बनू शकाल. जोपर्यंत तुम्ही स्किल सुधारत नाही तोपर्यंत 2026 मध्येही यशस्वी युट्यूबर बनू शकणार नाही. हेच खरं सत्य आहे. पैसे कमवण्याचे मार्ग खूप आहेत. जर तुम्ही पर्सनल ब्रँडिंग केली, जर तुम्ही फेस व्हॅल्यू तयार केलीत, पैसे कमवण्याचा मार्ग आपोआपच तयार होतो. आजची पिढी समजदार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही पुन्हा भेटू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.